It is from May 2023. काय दिले बघा? A wire of density. as density given आहे किती आहे? as 8 into 10 raised to 3 kg per meter cube. Is it right? ह्याचा अर्थ काय? ही रेग्युलर डेन्सिटी. आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार कशाचा? अ स्ट्रेच स्ट्रिंग बिटवीन टू क्लॅम्प्स. म्हणजे लेंथ दिले, किती दिले? हाऊ मच लेंथ गिवन? 0.5 meter. Is it right? Of that wire. Extension develop in the wire म्हणजे काय? चेंज इन लेंथ दिले, यामध्ये ह्या प्रॉब्लेम मध्ये चेंज इन लेंथ दिले डेल्टा एल. हाऊ मच? 3.2 into 10 raised to minus 4 meter. Why given? Why चं meaning काय? Young's modulus. Stress upon strain. आठवतंय काय? It is 8 into 10 raised to 10 Newton per meter square. बरोबर? What they ask? काय विचारले? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे ऑफ स्ट्रिंग विचारले इन हर्ट्स. So n is 1 upon 12 under root t by मी. हे फाइंड करायचं. अंडर टी बाय मी. अंडरस्टूड? आता ह्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला काय लागणार? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड असा 11th चा टॉपिक आहे. त्या टॉपिकचं स्ट्रेसचा फॉर्म्युला फक्त पाहिजे. एल दिले अँड टी अपॉन म्यू फाइंड करायचं आहे युझिंग दिस डेटा. अंडरस्टूड? टी अपॉन म्यू फाइंड करायचं आहे बाय गिवन डेटा ऑफ दॅट यंग्स मॉड्युलस. अँड मग यंग्स मॉड्युलस काय असतं? एनी वन ऑफ यू? स्ट्रेस बाय स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस इज स्ट्रेस. स्ट्रेस फोर्स अपॉन एरिया म्हणजे टेन्शन अपॉन एरिया. अँड स्ट्रेन डेल्टा एल अपॉन चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिन लेंथ. म्हणजे हा फॉर्म्युलाचा पार्ट लागतोय. एफ इंटू एल डिवाइड बाय ए इंटू डेल्टा एल. हा फॉर्म्युला आहे कशाचा? यंग्स मॉड्युलस. इज इट राईट? घ्या माझ्याबरोबर. वाय लिहिलं. जर डिस्कस करू नका रे. ओके. आता ह्याच्यावर आपल्याला फाइंड करायचं आहे टेन्शन पहिल्यांदा. मग टेन्शन किती येईल? टी. टेन्शन दिलेलं नाही. टेन्शन किती येईल? वाय इंटू एरिया इंटू डेल्टा एल डिवाइड बाय बरोबर. वाय ला ए इंटू डेल्टा एल मल्टिप्लाय डिवाइड बाय व्हॉट? एल. बरोबर. मग ह्यामध्ये एरिया दिलेला नाही बघा. एरिया इज नॉट गिवन इन दिस. इज इट राईट? मग टेन्शन शक्य नाही डायरेक्टली. मग टी अपॉन म्यू आपण थिंक करूया. टी अपॉन म्यू फाइंड करूया.
टेन्शन अपॉन म्यू आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे. मग त्यासाठी एज हिअर वाय एरिया डेल्टा एल ओके अपॉन एल म्यू ऍड केलं. गॉट इट एव्हरीवन? दोन्ही साईडला म्यूनं डिवाइड केलं. बरोबर आहे? पण म्यूची व्हॅल्यू काय असते? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ म्यू? वाय बघा ए आहे तसंच, डेल्टा एल आहे तसंच, एल म्यूची व्हॅल्यू असते मास अपॉन लेंथ. मास अपॉन लेंथ. बरोबर? मग सांगा आता मला लेंथ असे कॅन्सल के ही लेंथ इज इट राईट? दिस लेंथ अँड लेंथ कॅन्सल करून काय फायदा होईल काय? नाही. आपल्याकडे डेटा काय अवेलेबल आहे? डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम अँड व्हॉल्यूम इज व्हॉल्यूम एज व्हॉल्यूम इज एरिया इंटू वॉट? लेंथ. बरोबर आहे काय? अंडरस्टूड? गेटिंग एव्हरीवन? सो मास अपॉन एरिया इंटू लेंथ असं असेल तर आपण डेन्सिटी पुट करू शकतोय. मग काय करणार सांगा यामध्ये? हे एक्सप्रेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण डेन्सिटीसाठी मास अपॉन लेंथच्या ऐवजी मास इंटू अपॉन एरिया इंटू लेंथ असं लिहू शकतोय काय? हा इकडे येणार ना एरिया, इथून जर आपण लिहिलं तर. बरोबर आहे की नाही? न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाइड आहे, डिनॉमिनेटर मध्ये काय होतंय? डिवाइड होतं. त्यामुळं लिहिलं काय? इट इज वाय इंटू डेल्टा एल. बरोबर? एरिया तिकडे घेतलाय एल इंटू मास अपॉन एल. बरोबर आहे ना? कळालं कसं कळलं? ही स्टेप सगळ्यांना कळाली? एव्हरीवन? चैतन्य? अँड देअरफॉर वायचा फॉर्म्युला काय आला? सॉरी, टी बाय म्यू काय येणार? वाय इंटू डेल्टा एल अपॉन एल इंटू वॉट? डेन्सिटी. आता फक्त व्हॅल्यू पुट करायची. सांगा वाय किती दिले? 8 इंटू 10⁻10 ही व्हॅल्यू वाय ची दिले. क्लिअर? डेल्टा एल दिले 3.2 इंटू 10⁻⁻4 इज डेल्टा एल. त्यानंतर एल दिले 0.5 अँड डेन्सिटी दिले 8 इंटू 10⁻3. कॅल्क्युलेशन कसं सिम्प्लिफाय करणार? दिस 8 कॅन्सल विथ दिस 8. बरोबर? आणि 10 ची पॉवर इथं 10 -4. बघा कॅल्क्युलेशन 10 -4 आणि 3 इकडं मायनस होणार म्हणजे अल्टिमेटली 10 ची पॉवर किती आली? 3. बरोबर? आणि हे 0.5 म्हणजे हाफ आहे. ते 3.2 ला डिवाइड होणार, मल्टिप्लाय होणार. इज इट राईट? किंवा 3.2 डिवाइड बाय 0.5 केलं तर डबल होतंय. लक्षात ठेवा 6.4 इंटू 10⁻³ होणार. अंडरस्टूड? हे कळालं तुम्हाला? ओके 10⁻³ मी इथून काढलं बघा आपण. 10 -4 प्लस 3 काय होणार? -3 होणार. ओके आता
आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची अंडर रूट टी बाय म्यू. मग इकडे काय होणार अंडर रूट. आता अंडर रूट फाइंड करा म्हणून 64 लिहिलं. एक 10 इकडे घेतलं व्हॅल्यू वाढवली 10 स्क्वेअर झालं. इज इट राईट? 64 चा 8 and 10 चा so it is how much? 80 मीटर पर सेकंड. का असं का फाइंड केलं मीटर पर सेकंड असं का म्हटलं? कारण हीच वेलॉसिटी असते टी बाय म्यू. अंडरस्टूड? क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं काय ना? सो भेटायला का प्रॉब्लेमचं काय नाही? आपण अल्टिमेटली काय फाइंड करायचं आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग फंडामेंटल V up 1/12 अंडर रूट टी बाय म्यू. बरोबर? सो 1/12 2 into 0.5 इंटू टी बाय म्यू किती आहे 80. त्यामुळे आन्सर काय आलं फ्रिक्वेन्सीचं 80. काय प्रॉब्लेम? एव्हरीवन अंडरस्टूड? हा प्रॉब्लेमचा काय समजला? तर मी रेकॉर्ड का करावलं की तुम्हाला मग एखादा प्रॉब्लेम नाही समजला